नमस्कार मित्रांनो, 2025 या वर्षामध्ये सरकारकडून अनेक नवीन योजना काढल्या जात आहे। यामध्ये आता तुम्ही जर ही 5 सरकारी कार्ड काढली तर तुम्हाला 25,000 रुपयांचा लाभ सरकारकडून मिळणार आहे। हे कार्ड काढण्यासाठी तुम्ही 1 रुपयाचा पण तुम्हाला खर्च येणार नाही। त्याआधी मित्रांनो मी तुम्हाला त्या 5 कार्डाची नावे सांगते। किसान कार्ड, श्रम कार्ड, आयुष्मान कार्ड, BPL कार्ड, लेबर कार्ड म्हणजेच मजदूर कार्ड। या कार्डातून तुम्हाला कसं 25,000 रुपये मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो बघा, फक्त ही कार्ड काढून घरामध्ये तसेच ठेवले असले तर, परंतु याचा फायदा कसा घ्यायचा तुम्हाला माहीत नसतं। त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वाचे 5 कार्ड काढायला सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 25,000 रुपयांचा लाभ आता मिळणार आहे। मग ती कोणकोणती 5 कार्ड आहे, त्याचा फायदा तुम्हाला कसा करून घ्यायचा आहे हे नक्की बघा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे। मित्रांनो, 2025 मध्ये 5 सरकारने कार्ड जे जर तुमच्याकडे असतील तर आता यामधील पहिला कार्डमधून तुम्हाला 25,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे, तर दुसऱ्या कार्डमधून तुम्हाला 15,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे, तर तिसऱ्या कार्डातून तुम्हाला 20,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे, तर 4 नंबरच्या कार्डातून तुम्हाला 50,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे आणि 5व्या कार्ड असेल तर 1,00,000 रुपयांचा तुम्हाला आता लाभ मिळणार आहे। मित्रांनो, तुम्ही सरकारमार्फत लाखो रुपयांचा फायदा आता मिळवू शकता। आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे 2 कार्ड तुम्हाला माहीतच असतील, पण त्या व्यतिरिक्त भारत सरकारमार्फत दिली जाणारे ही 5 कार्ड तुमच्याकडे असतील तर तुम्ही सरकारच्या विविध योजनांच्या मार्फत लाखो रुपयांचा फायदा मिळवू शकता। हा फायदा तुम्ही फक्त तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या सर्व कुटुंबासाठी असणार आहे। वयाच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सर्वांना हा लाभ सुरू करण्यात आलेला आहे। मित्रांनो, यामध्ये 5 पैकी 2 कार्ड नवीन आहे तर 3 कार्ड हे जुनेच आहे। परंतु मित्रांनो, या 5 कार्डामध्ये आता नवीन योजना 2025 मध्ये करण्यात आली आहे, ज्याचा फायदा तुम्हाला करून घ्यायचा आहे। हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आता तुम्हाला प्रत्येक कार्डावर हे पैसे दिले जाणार आहे। त्यामुळे याचा फायदा कसा घ्यायचा, कोणकोणते नागरिक यासाठी पात्र असणार आहे, नेमका कोणत्या स्वरूपामध्ये तुम्हाला याचे पैसे तुमच्या बँकेत खात्यात येणार आहे, अगदी सविस्तरपणे माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, तुमचे जर वय 18 वर्ष पूर्ण असतील तर त्याच्यावरील सर्व नागरिकांना हा लाभ आता मिळणार आहे। मग आता तुमचे वय 30 असेल, 40 असेल, 50 असेल, 60 असेल, 70 असेल किंवा 90 असेल किंवा 100 वर्ष असेल, आता सरकारच्या माध्यमातून हा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आलेला आहे। वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्रत्येक कार्डावर वेगवेगळी रक्कम आता तुम्हाला दिली जाणार आहे। आपल्या देशामध्ये पूर्ण भाजपाचे सरकार आहे, त्यातच आपल्या राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाचे सरकार आले आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला खूप मोठा निधी आता दिला जात आहे। त्याच्या माध्यमातून नवनवीन योजना काढत आहे। यामध्ये प्रत्येक कार्डावर आता वेगवेगळे पैसे सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे तुमचे सर्व 18 वर्ष पूर्ण असेल तर मतदार यादीमध्ये पहिलं कार्ड तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला 25,000 रुपये मिळणार आहे, दुसरं कार्ड असेल तर तुम्हाला 15,000 रुपये मिळणार आहे आणि तिसरं कार्ड असेल तर 20,000 रुपये मिळणार आहे आणि चौथं कार्ड असेल तर 15,000 रुपये मिळणार आहे आणि 5वं कार्ड असेल तर 1,00,000 रुपयांचा फायदा मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, ही कार्ड काढण्यासाठी तुम्हाला 1 रुपयाचा पण खर्च येणार नाही। तुम्हाला हे कार्ड कसे काढायचे आहे, याचा फायदा कसा घ्यायचा आहे, कोण कोण यासाठी पात्र ठरणार आहे, अगदी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही समजावून सांगणार आहे। मित्रांनो, महिला असो किंवा पुरुष असो, सर्वांना सरसकट हा लाभ मिळणार आहे। फक्त तुमची 18 वर्ष पूर्ण झालेली पाहिजे। यामध्ये बघा, तुमच्या मुलाबाळांचे शिक्षण देखील तरतूद या कार्डाच्या मार्फत असणार आहे। यातील एका कार्डाच्या मार्फत तुम्हाला अतिशय कमी व्याजदर म्हणजे नगण्य कर्ज मिळते, तर दुसऱ्या कार्डाच्या माध्यमातून देशभरातील प्रायव्हेट रुग्णालयामध्ये खाजगी रुग्णालयात तुम्हाला मोफत उपचार दिले जातात। यातील तिसऱ्या कार्डाच्या माध्यमातून तुमच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च देखील या मिळण्याची तरतूद असणार आहे। जर तुमच्या आयुष्यात एखादी घटना घडली, तुमचा मृत्यू झाला, तर तुमच्या कुटुंबाव्यतिरिक्त विम्याचे देखील तरतूद आहे। या कार्डानुसार तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील यामध्ये कार्ड असणार आहे। या 5 पैकी एक असं कार्ड आहे
की शेतीच्या कोणत्याही कामासाठी तुम्हाला बिनव्याजी कर्ज देखील मिळू शकतं. पण आपल्याला माहीत नसतं. आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड एवढंच माहीत आहे. पण या व्यतिरिक्त असे अनोखी कार्ड आहे जे की जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही लाखोचा फायदा उचलू शकतो. आणि भारतामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून हे देण्यात आलेलं आहे. हे कार्ड याचा उद्देश आहे सामान्य माणसाच्या अडचणी दूर करणे. यामुळे याचा फायदा कसा घ्यायचा आहे नक्की बघा. 2025मध्ये या कार्डावर अनेक बदल करण्यात आले आहे. कोणते कार्ड आहेत पहा. आता बघा मित्रांनो, तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज नाही. तुम्ही जो आता तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये च्या माध्यमातून 2 मिनिटाच्या आत तुम्ही मोबाईलवरून देखील हे कार्ड काढू शकता. याचे देखील शॉर्टकट तुम्ही मेथड आणि तुम्हाला सांगणार आहे. हे प्रत्येक कार्ड प्रत्येकाचे लिंक आहे. एक कार्ड दुसऱ्या कार्डाशी लिंक आहे तर दुसरं कार्ड तिसऱ्या कार्डाशी संबंधित आहे. तुमच्या माहितीसाठी सांगायचं तर हे 5 कार्ड काढणं अगदी मोफत आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये कार्डाची माहिती बरोबरच तुम्हाला हे कसं काढायचं आहे याची देखील डिटेल माहिती देणार आहे. अर्धवट माहिती आम्ही बिलकुल देणार नाही. म्हणजेच हे कार्ड तुम्ही काढलेले जर असेल तरी याचा वापर कसा करायचा आहे तेही तुम्हाला समजेल. आणि जर हे कार्ड तुम्ही काढले नसेल तर तुम्ही हे कसे काढू शकता हे मोबाईलच्या माध्यमातून 1 मिनिटाच्या आत देखील तुम्हाला समजणार आहे. मित्रांनो, पुढील 2 मिनिटे व्हिडिओ नक्की बघा. अर्धवट व्हिडिओ सोडून जाणाऱ्या मित्रांनो या कार्डबद्दल माहिती समजणार नाही आणि याचा लाभसुद्धा घेता येणार नाही. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा. अतिशय महत्त्वाचं असणार आहे. यामध्ये बघा, आता तुमचे जर वय 18 वर्ष पूर्ण असेल तर तुम्हाला सुद्धा लाभ आलेला आहे. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी लाभ आहे. शेतकऱ्याला असेल तर तुमच्यासाठी सुद्धा मोठा लाभ आहे. कोणत्याही बँकेत तुम्ही खाते खोललेलं असेल तर तुमच्यासाठी सुद्धा लाभ असणार आहे. म्हणजेच मित्रांनो सर्व सकट सर्वांना हा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ही 5 कार्डांचा फायदा कसा करायचा हे बघा. यामधील पहिला कार्ड आहे खास शेतकऱ्यांसाठी, म्हणजे ज्याचं नाव कुठलेही जमीन नावावर असेल अशा लोकांसाठी आहे. असे एक किसान क्रेडिट कार्ड आहे. हे कार्ड शेतकऱ्यांसाठी बनवले गेले आहे. हे कार्डच्या माध्यमातून विविध राष्ट्रीय बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याला मात्र 4% इतक्या कमी व्याजावर कर्ज उपलब्ध घेत असतं. त्यामध्ये शेतकऱ्याला पडणाऱ्या ज्या काही गरजा आहेत, जसे शेतातील कामे असतील, बियाणे खरेदी, अवजारे खरेदी या सर्वासाठी कामासाठी अतिशय कमी व्याजदरावर लोन उपलब्ध होत असतं. आणि सगळ्यातच महत्त्वाची बाब म्हणजे हे कार्ड तुमच्या नावावर थोडी जरी निश्चित जमीन असेल तरी तुम्ही काढून घेतलं पाहिजे. कारण ही जर तुम्ही लोन जर काढलं तर सरकारच्या माध्यमातून या लोनवर सबसिडी दिली जाते आणि बऱ्याच वेळा हे लोन माफ देखील झालेले आहे. तुम्ही बघितलं असेल तर शेतकऱ्यांनी या कार्डाच्या माध्यमातून 1,60,000 रुपयेपर्यंतचं लोन घेतलं आहे. या किसान क्रेडिटचं विशेष खातं बँकेमध्ये तुमच्या नावावर काढलं जात आहे आणि त्यासाठी खात्यासाठी तुम्हाला डेबिट कार्ड म्हणजेच ATM कार्ड हे देखील मोफतमध्ये दिलं जाणार आहे. आणि हे काही कार्ड आहे तर हे तुम्ही कोणत्याही ATM मशीनमध्ये घालून तुम्ही याच्यातून अगदी रोख पैसे देखील काढू शकतात. आणि या अकाउंटच्या सगळ्याच्या महत्त्वाची खासियत अशी आहे की तुम्ही या राशी म्हणजेच एवढेच अमाऊंट लोन घेतला आहे तर त्याच्या अमाऊंटवर तुम्हाला व्याज लागणार आहे आणि जितक्या दिवसांसाठी घेतला आहे तितक्याच दिवसांसाठी लागणार आहे. मित्रांनो, सर्वांनी आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. यामधील शेवटचे जे 2 कार्ड आहे तर ते तुम्हाला खूप मोठा फायदा देणार आहे. दुसरं कार्ड आहे जे अशा लोकांसाठी आहे जी की मिस्त्री आहेत, वेल्डर आहेत, पेंटर आहेत, प्लंबर आहेत किंवा असे काही काम करणारे व्यक्ती आहे की ज्याच्याकडे कुठलीही कला आहे पण ते कुठल्या तरी कंपनीत काम करत नाही, कुठल्याही संस्थेत काम करत नाही आणि ज्याच्यावर नावावर कुठलाही PF नाही म्हणजेच प्रोव्हिडंट फंड जमा होत नाही. तर अशा लोकांसाठी हे कार्ड आहे. आणि याच्या मार्फतच्या जर योजना याचे लाभ जर तुम्ही घेतले तर तुम्ही शॉक होऊन जाल. त्याचं होतंय काय, बरेचसे जे काही श्रम करणारे लोक असतील, स्किलवाले लोक आहेत, जसे बिल्डर, प्लंबर, मिस्त्री वगैरे जे लोक आहे ते कुठल्याही कंपनीत जर काम करत नसतील तर त्या देशामध्ये एखादी प्राकृतिक आपत्ती म्हणजेच एखादा कोविडसारखी बिमारी आली किंवा जबरदस्त प्रमाणात दुष्काळ पडला किंवा महामारी झाली, असं काही झालं तर त्यामुळे जो तुमचा रोजगार संपत असेल, तुम्हाला काम करण्यासाठी ठिकाणी उपलब्ध नसेल तर त्यांच्यामार्फत तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे ट्रान्सफर केले जातात. तर याच्यासाठी श्रम कार्ड हे लागणार आहे. आता तिसरं कार्ड आहे
ते तुमच्या हेल्थसाठी म्हणजे तुमच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आयुष्यमान भारत कार्ड याचं नाव आहे, तुम्ही ऐकलं असेल. आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला परिवाराला 5 लाख रुपयाची जी काही मेडिकल ट्रीटमेंट आहे ती मिळू शकते. उदाहरणार्थ तुम्ही जर आजारी पडले किंवा एखादी दुर्घटना झाली, त्यामुळे तुम्हाला इलाज करावा लागला, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भरती व्हायचं असेल, तर तुम्हाला 5 लाख रुपयेपर्यंत मुफ्त इलाज हा आयुष्यमान मंत्रालयाच्या माध्यमातून जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, सरकारी नाही तर प्रायव्हेट हॉस्पिटल जे आयुष्यमान भारताच्या योजनेच्या अंतर्गत जोडले गेले आहे, अशा जवळपास भरपूर हॉस्पिटल आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेकडो हॉस्पिटल आहे. त्यांच्या माध्यमातून जोडलेले आहेत ते तुम्हाला मोफत त्या ठिकाणी हे देण्यात येत आहे. जर तुम्ही हे कार्ड काढले असेल तर तुम्ही किंवा काढायचं असेल तर तुम्ही setu.pmgy.gov.in या वेबसाईटला जाऊन या कार्डविषयी पूर्ण माहिती घेऊ शकता, अप्लाय करू शकता. तुमच्या जिल्ह्यात कोणत्या हॉस्पिटल आहेत हे देखील बघू शकता. या जिल्ह्यात कोणत्या हॉस्पिटल आहेत हे बघू शकता. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. वेबसाईट अशा पद्धतीने दिसते. चौथा कार्ड BPL कार्ड. आता BPL कार्ड फार महत्त्वाचं कार्ड आहे. हे कार्ड BPL परिवार म्हणजे ज्या परिवार गरीब रेखांच्या खाली आहे, ते प्रायव्हेट लाईन येतात, त्यांच्यासाठी हे कार्ड बनवण्यात आलं आहे. तर हे कार्ड महाराष्ट्राच्या पिवळ्या कलरने त्या ठिकाणी हे केलं जातं, ज्याच्या माध्यमातून गहू, तांदूळ असे डाळी असेल या सर्व गोष्टी मोफत त्या ठिकाणी दिल्या जातात. मुलींच्या लग्नासाठी एक सहाय्यता दिली जाते. याचबरोबर जर तुमच्याकडे घर असेल तर घराच्या डागडुखीसाठी देखील 80,000 रुपये देखील दिले जातात. सरकारी रुग्णालयामध्ये मोफत इलाज दिला जातो. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी एक विशेष स्कॉलरशिप दिली जाते. पण सगळ्यात महत्त्वाचं कार्ड आहे मजदूर कार्ड. महाराष्ट्रात बांधकाम कामगारांसाठी योजना काढलेली आहे, ज्याच्या मार्फत लेबर कार्ड दिलं जातं. या कार्डाच्या माध्यमातून हे जे काही कामगार आहेत त्यांना त्यांचे अवजार किंवा त्यांची साधनसामग्री घेण्यासाठी एक रक्कम देण्यात येते. महाराष्ट्र डायरेक्ट एक पेटीसुद्धा दिली जाते. त्याच्या माध्यमातून सर्व अवजारे असणारे आहेत त्यांना मुलांना स्कॉलरशिप व त्या ठिकाणी दिली जाते. 60 वर्षानंतर जर हे कार्ड तुमच्याकडे असेल तर तुमच्या पेन्शन देखील म्हणून दिली जाते. तर तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून दिली जाते. तर मित्रांनो, हे 5 कार्ड असेल तर तुम्हाला प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, कार्ड तुमच्याकडे नक्की घ्या, नक्की काढा जर नसतील तर. तर मित्रांनो, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. नक्की. धन्यवाद.